कोणी कोणी काय काय प्रॉफिट केलं सांगा फटाफट, म्हणजे मग पुढे जाऊया. केलाच गुड नाहीये. इव्हनिंग मॅम. व्हेरी गुड इव्हनिंग, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. कालच्या याच्यात कोणाला डाऊट आहे? म्हणजे कोणाचं प्रॉफिट नाही झाला, जो ज्या पद्धतीने कोणाचे रिॲक्शन्स नाही येतात म्हणजे. मॅम, अजून जे नवीन आहेत त्यांचे डीमॅट अकाउंट वगैरे ओपन करायचे आहेत ना, मग त्यांना नाही इतक्या लवकर जमतील. त्याला मॅम, कसं बाय माझा पण करायचं कसं. हा आता तोच प्रश्न विचारणार होते मी, की डीमॅट कोणत्या बँकमध्ये अकाउंट काय ओपन करायचं, काय काहीच कल्पना नाही. बँक नाही. मॅम, मी ना माझा कॅमेरा ऑफ ठेवते, ड्युटीवर आहे ना मी. नो प्रॉब्लेम मॅम, नो प्रॉब्लेम. काहीच कॉलमध्ये आता तिथे जर पहिले काय दिलेलं आहे, बाय दिलंय. पर्टिक्युलर एक शेअर मी तुम्हाला बाय करायला दिला आहे. त्याची जी कॉस्ट आहे, एका शेअरची कॉस्ट है 1730 रुपीज. आई नो, मैं हिंदी में बात कर रही हूँ। एक शेयर मैंने बाइंग के लिए दिया है, उसका कॉस्ट है 1730 रुपीज, उसका कॉस्ट है। अब अगर वो आप यहाँ पे खरीद लेते हो तो उसका पहला 1730 पे मैंने आप लोगों को खरीदने के लिए बोला है। उसका पहला टारगेट है 1750 जाएगा। उसके बाद में जाएगा 1777। उसके बाद में जाएगा 1788। उसके बाद में जाएगा 1800। अगर 1800 भी क्रॉस करता है तो 1811 एंड 1833। उसके बाद में 1833 अगर क्रॉस करता है तो 1844 जा सकता है। उसके आगे भी जा सकता है। ये जो है, ये सारी लेवल्स मैंने दी है कि इस तरीके से जा सकता है। अब वहां पे मैंने एसएल दिया है। एसएल का मीनिंग क्या हो गया? स्टॉप लॉस। स्टॉप लॉस का मीनिंग है मिनिमम लॉस। मिनिमम लॉस का मतलब क्या हो गया? मिनिमम लॉस का मतलब हो गया, अगर वो स्टॉक वहां तक आता है तो आपको एग्जिट करना है, मतलब आपका मिनिमम लॉस होगा, आपको वहां से बाहर निकलना है। दैट इज सिंपल कॉल कि वहां पे आपको स्टॉप लॉस रखना है। स्टॉप लॉस का मीनिंग हो गया मिनिमम लॉस। अब वहां से अगर 1678 अगर तोड़ देता है वो, मतलब लाइक 50 रुपीज का गैप मैंने वहां पे रखा है, अगर 1678 तोड़ देता है तो वहां से बहुत ज्यादा नीचे आ सकता है। हो सकता है आप लोगों का बहुत ज्यादा लॉस बेयर करना पड़ सकता है, इसीलिए मिनिमम लॉस पे आप लोग बाहर निकल जाओ, ये मुझे वहां पे बोलना था। सो सिंपल इज दैट, तिथे तो स्टॉक विकत घ्यायचा आहे, त्या रेटला विकत घ्यायचा आहे। तिथून पुढे तो तेवढा वाढू शकतो, खाली आला तर तुम्हाला तिथे एक्झिट करायचं आहे। तो मैं त्या ठिकाणी बाय दिले। हो सकता है कल मैं आपको सेलिंग के लिए भी कॉल दूं तो बाय की जगह पे वहां पे सेल लिख के आएगा। फिर सेल लिख के आएगा तो टारगेट अलग रहेगा, नीचे का टारगेट रहेगा और स्टॉप लॉस ऊपर का रहेगा। जब ये हम लोग इंट्राडे देखेंगे तब मैं आपको समझाऊंगी। इतना क्लियर है प्रियंका मैम? और किसी को कोई डाउट? हम्म। मी आता तुम्ही जे स्टॉक 1730 दिलाय ते जे प्लस प्लस मध्ये जाते राईट, त्यावेळेस तुम्ही सांगितलं की तो बाय करायचा आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. पण मग त्यावेळेस मग तुम्ही तो बाय करून पण तुम्हाला जर कळालं की तो त्या सेल म्हणजे तो लॉस मध्ये जातोय किंवा स्टॉप लॉस चालू होतोय त्याचा, मग त्याच्यामध्ये पण आपल्याला एवढा लॉस होऊ शकतो ना? हाँ, होऊ शकतो ना, बिलकुल जर होऊ आपण शकतो. 1730 बिलकुल होऊ शकतो, म्हणूनच तर आपण तिथे स्टॉप लॉस दिलाय, की आपण तिथे स्टॉप लॉस दिलाय की तेवढा जर का खाली आला तर तुम्ही एक्झिट करा. ओके. पण ते मग आपण तेवढ्या याची वाट का बघायची? जर तो आता 1730 असेल तर जो तो येताना हळूहळूच कमी होईल ना? बरोबर आहे ना. बघा, जेव्हा तर आपण मग मग 1678 ची वाट का बघायची? गुड क्वेश्चन। देखो, लॉस बेरिंग कैपेसिटी ना, मतलब उसे हम लोग बोलते हैं कि लॉस बेरिंग एपेटाइट हर एक का अलग अलग होता है। अगर आप मुझे पूछोगे तो मैं बोलूंगी आने दो, 1600 में देख लूंगी मुझे क्या करना है। सो मैं उतना लॉस ओके. बेयर कर सकती हूँ। अभी आप नए हो तो आप डर रहे हो, तो आप 10 रुपए, 20 रुपए, 50 रुपए, ये मैं आपको इंट्राडे डे ट्रेडिंग के टाइम पे सिखाऊंगी। बट एक चीज हमेशा ध्यान में रखिए,
लॉस बेयरिंग एपेटाइट आपका खुद का अलग से खुद को मालूम होना चाहिए कि मैं इतना लॉस बेयर कर सकती हूँ। आई एम हैप्पी प्रियंका मैम ओके कि ओके। आपने ये सोचा कि आप सोच रहे हो कि इतना क्यों मैं वेट करूं। बट ये जब हम लोग आपको, मतलब मैं नहीं, आपके पास अभी जैसे ही आपका डीमैट अकाउंट खुलेगा आपका नंबर वायरल हो जाता है, आपको हर जगह से फोन आना शुरू हो जाएगा, आप ट्रेडिंग करते हो क्या, आपको हम लोग फ्री बहुत कॉल दिमाग देते खाते हैं। हैं। ये सब आप सबके साथ होगा, बाप। कि आप नए हो इसीलिए बोल रही हूँ। तो जब भी वो लोग कॉल्स देते हैं, अब मैं आपको कॉल्स दे रही हूँ, मैं आपको ट्रेडिंग के लिए बिल्कुल कॉल नहीं दे रही हूँ, मैं आपके स्टडी के लिए कॉल दे रही हूँ। जिस तरीके से आपने आज मुझे पूछा तो ये पैटर्न हो गया स्टडी का, कि आपको समझ में आ गया कि अगर कोई बाइंग के लिए दे रहा है तो उसका ऊपर का टारगेट भी दे रहा है और नीचे का स्टॉप लॉस भी दे रहा है, तो वो आपको कितना फॉलो करना है ये आपके ऊपर टोटली डिपेंड रहेगा। अगर मैं ओके ओके। दे रही हूँ आपको तो वो सपोर्ट है वहां पे, के वहां तक वो नीचे आ सकता है, वहां से मे बी बाउंस बैक दे सकता है, और एक रेजिस्टेंस है वहां पे, तो यहाँ से ये ऊपर देखो। मैंने 1844 के बाद प्लस 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 लिखा है, मतलब अगर 1844 वो क्रॉस करता है तो वो कहाँ के कहाँ चला जा सकता है, इसीलिए मैंने वो आपको राइट। प्लस प्लस प्लस। बट आपने देखा मेरा फर्स्ट टारगेट अचीव हुआ, स्टॉप लॉस तक नहीं आया। यही सोच तो बदलनी है, एक्झॅक्ट राइट। पॉझिटिव रही है। एक्झॅक्ट तो 950 पर्यंत आलेला एक्झॅक्ट। मॅम माझा एक क्वेश्चन होता की येस, आता हे तुम्ही सांगितलं, हे इक्विटीचं सांगितलं, इक्विटीचा कॉल तुम्ही दिलेला होता, पण आता इक्विटीचा कॉल घेताना आपल्याला नंबर ऑफ क्वांटिटी जर 100 घ्यायची असेल तर कॅपिटल जास्त लागतं, राईट? म्हणजे आपल्याला मार्जिन कमी आहे, जसं म्हणजे ब्रोकर प्रमाणे ते डिपेंड राहील. पण अशा वेळेला जर माझ्याकडे कमी कॅपिटल आहे आणि तो कॉल मला दिसतोय की चांगला जाणार आहे, तर मी ऑप्शन मध्ये पण करू शकते ना 2-3 पॉईंट्सवर? दॅट इज टोटली डिपेंड्स ऑन यू मॅम। मला करू शकतो ज्याच्यात ना पण? मला ज्याच्यात सपोर्ट रेजिस्टन्स चांगला मिळेल, मला ज्याच्यामध्ये येस. व्हॉल्यूम चांगला मिळेल, त्या पद्धतीने मी टाकणार। मी तुम्हाला ऑप्शन्स पण कॉल्स देते, असं नाहीये ना की मी ऑप्शनची स्टडी नाही शेअर करत। सो मला इक्विटी मध्ये मिळेल तर मी इक्विटी मध्येच देईन, जिकडे मला फ्युचर मध्ये वाटेल मी फ्युचर लिहून देईन, जिकडे मला ऑप्शन वाटेल मी ऑप्शन लिहून देईल। तुम्ही म्हणाल जबरदस्ती आम्ही ह्याच्यात हे करू शकतो, ते मी नाही सजेस्ट करणार। कॅपिटल नाही होत ना आमची तेवढी, म्हणून. मॅम 10 क्वांटिटी घ्या ना, काहीच प्रॉब्लेम नाही। हा, कारण 5 पंचवीस क्वांटिटी हजार घ्या, मध्ये एकदम खायला नका जाऊ। 25,000 मध्ये आम्हाला मार्जिन तेवढं देत नाहीये शेअर खान. बरोबर आहे मॅम, मला प्रॉब्लेम मान्य तिथे आहे। येतोय. म्हणून तर मी म्हणलं ना की एकदम खायला नका जाऊ, थोडं थोडं हा, करून। 5-5 क्वांटिटी घेता येईल, 5-5 करता येईल. येस, ओके, बिलकुल। चलो. ओके। मॅम एक डाऊट होता मला. इक्विटी मॅम काय तुम्ही जो असतं? कॉल दिलाय त्यानंतर सरांनी एक कॉल दिलाय बाय एसबीआय अँड कॅन बी के रँडमली, त्याचं मिनिंग काय मॅम? एक मिनिट, मला पण बघू द्या। आम्ही दोघं नवरा ह्याच्याच बायको खाली आहे. आम्ही दोघं नवरा बायको बिलकुल एकमेकांचे कॉल फॉलो करत नाही, पहिली गोष्ट। Okay. अच्छा, सर येत. ओके. काय हॅलो. कुठला कॉल म्हणताय तुम्ही, एसबीआय? नाहीये. एसबी पनीर बाय आणि दूध घेऊन एसबीआय या अँड आता. अँड कॅन बी के रँडमली, असं काही पाठवलं मेसेज. तुमच्या एक्झॅक्ट खाली त्यांनी दिलंय. कॉम्पिटिशन मध्ये? तुम्ही जे आता कॉल आता एक्सप्लेन केला ना त्याच्या ओके, एक्झॅक्ट खाली. मी तुम्हाला जे दिलंय, मी स्टॉप लॉस आणि टार्गेट सगळं दिलंय। त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही एसबीआय कुठे पण बाय करा, तुम्हाला पैसे मिळून जातील, असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून त्यांनी तो दिलाय। लेकिन मैम बीच बीच में ओके. टोको कि हिंदी बोलो, अभी कोई श्रुति मैम ने मुझे बोला कि हिंदी में, तो आप लोग बीच बीच में टोक सकते हो मेरे को, नहीं तो यहाँ पे ना 99% सारे मराठी है। तो मॅम, इक्विटी काय असतं? इक्विटी आज आपण घेणार आहोत, आज आपण ओके. मॅम एक डाऊट व्हॅल्यू होता आणि मला. इक्विटी। येस सर। कॉल कॉल मध्ये डाऊट होता. तुम्ही जे हे कॉल नाही, सेल मध्ये डाऊट होता मला. तुम्ही जर सांगितलं की एक पुटचे ऑप्शन दिला आणि एक सेलचे ऑप्शन दिला, बायचे ऑप्शन नंतर सेलचे ऑप्शन दिला, पण आपल्याकडे हायच नाही तर त्याला सेल कसं करू शकतो? आपण शिकवणार घेतलाच आहे, नाही तर. शिकवणार आहे मी, ते पण शिकवणार आहे। अच्छा. डे इंट्राडे मध्ये आपण उद्या ते शिकणार आहोत की सेल पण करू शकतो, पण तो प्युअरली सट्टा आहे, ते प्युअरली जुगार आहे, ज्याच्यामध्ये आपण रिस्क घेणार आहोत, ते आम्हाला आपण शिकणार तेच आहोत। समजत नव्हतं की आपण बाय करू शकतो पण आपल्याकडे नसताना सेल कसं काय, ते समजलं नव्हतं म्हणून. त्याला म्हणतात इनलिगल बट अप्रूव्ह, त्याची डेफिनेशन लिहून घ्या।
सेलिंगचं जर असेल तर इनलिगल बट अप्रूव्ह, पण इनलिगल ट्रेड आहे. जसं तुम्ही मला प्रश्न मांडला की शीतल आमच्याकडे शेअर्स नाहीये पण आम्ही विकू शकतो का, तर तो इनलिगल झाला ना, की तो शीतलचा शेअर होता आणि शुभम सर विकतायत. तो येस, तो इनलिगल, बट सेबीने त्याला अप्रूव्ह करून दिलंय की शुभम फॉर द डे शीतलचे शेअर्स विकू शकतो. अच्छा. मैम क्या बताया आपने? इनलीगल बट अप्रूव, शॉर्ट सेल जो हमने सीखा था ना, इनलीगल बट अप्रूव, तो दैट इज सिंपल कॉल कि आपके पास ना होते हुए भी आप बेच सकते हो, बट उसके लिए टर्म्स एंड कंडीशन अप्लाई है, वो हम लोग देखेंगे अभी. ओके. नसेल मॅम तरी एक पण क्वेश्चन विकू होता. कसं शकतो? अरे म्हणजे काय? थांबा थांबा, एकदम सगळे चौथ्या मजल्यावर नका जाऊ. मी ग्राउंड पासून घेऊन जायचा प्रयत्न करते, सगळे चौथ्या मजल्यावर पोहोचतायत. मॅडम हे कन्सेप्ट सगळे तुम्ही आधी क्लिअर करा, मग त्यांना नाही तर डाऊट्स येतच राहणार. हा, म्हणून तर म्हणले मी की थांबा थोडं, तर कारण हे अजून सगळ्यांना शिकलोच नाही आपण, त्यामुळे हे डाऊट्स येणारच आहे. तर तुम्ही आधी सगळं शिकून घ्या आणि मग सेशनच्या एंडला आपण क्वेश्चन विचारूया, ते बेटर राहील. ओके फाईन. ओके विचारू द्या, फाईन. विचारू द्या. पण विचारल्यावर त्यांच्या डोक्यात तोपर्यंत काय विसरून चाललंय. जाणार. ऍक्च्युली तोपर्यंत विसरून जाणार की काय आधी नाही शिकलो नाही, होतो. लिहून ठेवा, लिहून ठेवा. हे नाही आज एक्साइटमेंट शिकवणार आहे आहे. आशिष सर, हे सगळं एक्साइटमेंट है. म्हणजे ह्याच्यावरून थोड़ा इससे मुझे समझ में आ रहा है कि सब लोग स्टडी तो कर रहे हैं एटलीस्ट. आने दीजिए, कल तो सब सत्संग सुन रहे थे, आज एटलीस्ट सबसे कुछ ना कुछ उगल रहा है, तो निकल रहा है कुछ ना कुछ. तो आई एम हैप्पी. आप लोग बिल्कुल पूछो जो भी पूछना है, बट हर चीज का मतलब हर चीज का एक पर्टिकुलर वक्त आएगा, तब मैं आपके सब आंसर्स दूंगी, इतना मैं बता रही हूँ. ओके. ओके ओके डन. ओके. एनी मोर डाउट्स? कोई और डाउट है? शुभम सर आणि प्रियंका मॅम, आपण उद्या शिकणार आहोत शॉर्ट सेल, डोंट वरी. आजचा जो ग्रुप मधला फूट डाऊट, एक मिनिट. फूट काय असतं? पुट शेवटच्या दिवशी मी शिकवणार आहे. बर. त्याची डेफिनेशन हवी तर लिहून घ्या. लिमिटेड लॉस, अनलिमिटेड प्रॉफिट. ऐकून मजा येते सगळ्यांना. काल सुजित सर आणि परशुराम सर नव्हते. जर तुम्ही लोकांनी आम्हाला तुमचं इंट्रोडक्शन दिलं, अलका मॅम तुम्ही आम्हाला तुमचं इंट्रोडक्शन दिलं तर आवडेल, म्हणजे आम्ही पुढे जाऊ. हिंदीमध्ये द्या म्हणजे आमच्या लवीन मॅमला पण समजेल. येस मॅडम. लिमिटेड लॉस अँड अनलिमिटेड प्रॉफिट. प्रॉफिट मध्ये अडकली बाई, मला वाटतं मार्केट पूर्ण खाऊन जाणार आहे. इतकं सगळं नवीन. सॉरी, बट खूप जास्त नवीन असल्यामुळे त्रास होतोय म्हणून. सो आणि सॉरी आम्हाला फॉर इंटरप्ट. आम्ही त्याच्यासाठीच पैसे घेतले, तुम्हाला जेवढा त्रास द्यायचा आहे त्या. फुल अथॉरिटीज आहे तुमच्याकडे. 2 तास विकत घेतलंय तुम्ही मला, त्यामुळे जेवढा त्रास द्यायचा द्या. आणि आय एम हॅपी प्रियंका मॅम, आज बरं नसताना पण तुम्ही जॉईन केलं. थँक्यू सो मच. गुड गुड. येस सुजित सर प्लीज. Yeah, wish you happy new year to you and all of our members. मुझे यही कहना था, एक्चुअली मेरा शेयर मार्केट से काफ़ी जानकारी है उसमें. वैसा कोई बेसिक का चीज़ नहीं है ऐसा. मुझे पास्ट 5 to 6 years का एक्सपीरियंस है और पूरा पता है एनएससी क्या होता है, सेंसेक्स क्या होता है, देन फ्यूचर ऑप्शंस एंड बहुत सारी जानकारी. और ऑलरेडी मैं शेयर मार्केट में हूँ. एक्चुअली पर्टिकुलरली व्हाई शुड आई मीन्स मैंने ये क्यों ज्वाइन किया, उसका पीछे रीजन यही है कि थोड़ा सा particularly along with the numerology and certain things for the some strategy जो आपने वीडियो भेजे थे, कुछ ऐसे स्ट्रेटेजीज थे शायद हम पहचानते थे उस स्ट्रेटेजी को, जैसे कि हायर जब भी हाई पे ओपन होता है, लो पे ओपन होके, या कुछ 1 मिनट्स में स्ट्रेटेजी. बट एक वर्ड आपसे जो यूट्यूब के सीरीज मैंने देखा उसमें नो लॉस स्ट्रेटेजीज. और नो लॉस स्ट्रेटेजीज क्या है, एंड क्योंकि कहीं भी नो लॉस स्ट्रेटेजी अभी अवेलेबल नहीं है, तो ओके 101% वो स्ट्रेटेजी रहेगी, बट उसके कुछ डिसिप्लिन भी रहेंगे. वो डिसिप्लिन में जानना चाहता हूँ और उसी तरफ से मेरा प्रॉफिट दिन ब दिन बढ़ाना चाहता हूँ. तो मेरा एक एक्चुअली वही एम है कि पूरा इसमें पूरा सीख लूँ एंड अच्छी तरीके से अप्लाई कर लूँ अलॉन्ग विद ऑल डिसिप्लिन एंड थिंग्स. थैंक यू वेरी मच. थँक्यू सर. येस परशुराम सर. नमस्कार, मी परशुराम चंपनवार पुण्यातनं. मॅडम मी शेअर मार्केटमध्ये नवीन आहे. माझा बिझनेस आहे
स्वतःचा लेबर मॅनपॉवर रिक्रुटमेंटचा. मी 1 महिना झाले तुमचे व्हिडिओ बघून तुम्हाला फॉलो करतोय आणि CNBC ला अनिल सिंघवी सरांचे मी रोज सकाळी 1 तासभर ऐकतो जी बिझनेसवर. त्यामुळे इंटरेस्ट निर्माण झालाय की ह्याच्यात काहीतरी करू शकतो म्हणून म्हणून तुम्हाला जॉईन केलंय. ओके, थैंक यू सर, थैंक यू सो मच. यस लविन मैम, आप सबके लिए नए हो आज, सबको इंट्रोडक्शन दे दो आपका, फिर हम लोग आगे बढ़ते हैं. आज म्यूचुअल फंड है. गुड इवनिंग सर एवरीवन, एक हैप्पी मिनट न्यू है ईयर. ना. मेरा नाम लविन है और मैं भोपाल से हूँ. सो टुडे इज माय रिवीजन क्लास. मुझे पहले भी मैं इस क्लास को कर चुकी हूँ, बट उस समय मेरे लिए बहुत ज्यादा न्यू था ये सारी चीजें. आई हैव नॉट येट स्टार्टेड. आई हैव जस्ट वेटिंग फॉर द मैम टू कम बैक इंडिया एंड enjoying their वेकेशन. उसके बाद ही मैं सोची थी मैम आ जाए फिर बात करूं कि कैसे क्या करना है. एंड मैंने लास्ट क्लास ज्वाइन कर चुका है. काफी अच्छे एक्सपीरियंस रहे हैं मेरे. एंड आई नो कि अगर मैं, जैसे सुजीत सर ने कहा, कि डिसिप्लिनरी मोड पे अगर फॉलो करेंगे चीजों को तो काफी अच्छे प्रॉफिट्स हम लोग जनरेट कर पाएंगे. मेरे लिए सब कुछ बहुत ही ज्यादा न्यू था, एकदम ABCD की तरह पढ़ रही हूँ. तो अभी मैं KG 1 में पहुंच चुकी हूँ. लास्ट टाइम मैं प्रेप में थी. सो टुडे इज माय रिवीजन क्लास और मैं सीख रही हूँ. अपने जो मेरे थोड़े थोड़े डाउट्स हैं दोबारा सुनने से एक रिवीजन हो जाएगा. जो मुझे और ज्यादा चीजें ब्लरी थी वो थोड़ी सी क्रिस्टल क्लियर हो जाएंगी. सो आई एम इन द क्लास टुडे. थैंक यू सो मच. थैंक यू, थैंक यू. यस अलका मैम. गुड इव्हनिंग ऑल. मी बरेच दिवसापासून मार्केटमध्ये आहे, म्हणजे मला जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 2001 पासून मी करते. पण मी असं ट्रेडिंग वगैरे करत होते. मी जस्ट आपलं इक्विटी घेत होते मी. तेव्हा मी ICICI रिलायन्स वगैरे 300 400 का वगैरे माझ्याजवळ होते. आणि ते मी आत्ता आत्ता जवळजवळ असताना विकले, म्हणजे 5-6 वर्षापूर्वी. आणि आता म्हणजे पैसे माझे तेव्हा खूप गेलेत. आणि जेव्हा मी ट्रेडिंग चालू केलं तेव्हा बरेच पैसे गेले माझे. जवळजवळ वनचा मी जवळजवळ लॉस केलेला आहे आतापर्यंत. आणि जेव्हा पैसे असले, पैसे संपले की मी ट्रेडिंग स्टॉप करायची. परत पैसे आले की ट्रेडिंग चालू करायची. असं करता करता बरेच घालवले. पण आता मी म्हटलं की चला आता आपण, तुमचा बरंच ऐकलं होतं मी, व्हिडिओज पण तुमचे खूप बघत होते, तर म्हटलं चला आता ट्राय करूया इथे आपण. आता मी सध्या इक्विटीज करते. आज पण मला टायटन मध्ये जवळजवळ 100 पॉईंट्स मिळाले. टायटन पण खूप वरती गेला होता. आज मी काल काल घेतला होता तो वोकार्ड, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व इक्विटी मध्ये बरेच मिळाले. तर आता असं चालू आहे. आता बघू आता तुमच्याकडनं काय होतं ते. प्रॉफिट तर होईलच, म्हणजे एवढे चांगले कॉल्स देत आहे तुम्ही, तर प्रॉफिट तर होणारच नक्कीच. अच्छा, म्हणू नका. कॉल्स येतात लोक, मग मला कॉल साठीच फॉलो करतील. नाही नाही, पण एकदम ऑल कॉल्स आर कन्फर्म कॉल्स, म्हणजे अगदी. आणि आजचा तो कुठला तरी शेअर सांगितला ना तो, 50 70 50 एक्झॅक्ट डॉट 70 50 ला गेला आणि खाली आलेला मग तो. व्हेरी नाईस. ओवरऑल जर तुम्ही ग्रुपमध्ये आहात सगळेजण, तर तुम्हाला एक एक चीज आप हमेशा नोटिस करो कि टारगेट के आसपास, जैसे अभी प्रियंका मैम ने क्या बोला कि लॉस के लिए क्यों रुको, तो मेरा बोलना ये होता है कि प्रॉफिट के लिए ज्यादा देर मत वेट करो, लेके बाहर निकल जाओ, खत्म करो. मतलब आ रहा है ना घर में, वो लो और निकल जाओ. जैसे अभी सुजीत सर ने बोला कि डिसिप्लिन, तो मेरा ये डिसिप्लिन है कि मुझे दिख रहा है, मुझे पता है वो 1844 भी जाएगा, वो मैंने ही कॉल दिया है आप लोगों को. बट आप बिलीव नहीं फर्स्ट करोगे, टारगेट लेना है. मैं फर्स्ट निकल टारगेट गई हूँ. लेना है. मैं 1745 पे एक बार मैं निकल गई हूँ. बाद में देखूंगी जो होगा, वापस नीचे आएगा मैं वापस एंटर करने के लिए रेडी रहूंगी, क्योंकि तब मेरे पास कॉन्फिडेंट है कि एक बार प्रॉफिट दिया है तो दूसरी बार देगा मुझे, तो मैं वापस एंटर करने के लिए रेडी हूँ. तो प्रॉफिट बुकिंग सबसे मेन है. जैसे मैंने कल आप लोगों को बोला कि समझ लो आज आप लोग 50,000 रुपये लेके आए हो, तो अगले 6 जनवरी तक अगर आपके पास 50,000 है, उसके बाद में आप कब हमेशा के लिए टिके रहोगे मार्केट में, ये मैं लिख के दे सकती हूँ. ये मेरा पर्सनल एक्सपीरियंस है कि आज के दिन में जो है वो साल भर के बाद में एग्जैक्ट अमाउंट आपके पास है, 50 रुपए भी कम नहीं चाहिए मुझे उसमें. 50 रुपए भले ज्यादा होंगे तो भी चलेगा. तो दैट इज कॉल्ड कि आप मार्केट में टिके हुए हो. ठीक आहे अलका मॅम, दॅट इज माय प्रॉमिस की तुमचं जे काय झालं ते कव्हर करून द्यायला मी तुमच्या हो, ते सोबत तुम्ही असेल. आणि ते आपण तुम्ही काढू ते. सांगितलेलं मला की. हा मॅम, आणि आपण तो कॉल जो तुम्ही दिला होता ना, तो परत एंट्री करू शकतो का? उद्या नवीन कॉल देते, MTR नका टेक टेन्शन घेता. काय? उद्या नवीन कॉल येतील, रोजचा बरं दिवस ठीक नवीन आहे. असतो. आणि त्याला ठीक ऑब्झर्व आहे. करा तुम्ही. जर तुम्हाला स्टॉप लॉस बरं
जवळपास मिळाला तर नक्कीच घ्या. बरं, ओके, नक्कीच घ्या, काहीच थँक्यू. हरकत नाही. तो स्ट्रॉंग आहे. नोकरीवर लक्ष ठेवा. नोकरी चांगला हा मी आहे घेतलं. सध्याला. तो पण चांगला आहे सध्याला. टाटा मोटर वन ऑफ द लॉंग टर्म साठी खूप चांगला आहे. अ, टाटा मोटर स्प्लिट होणार आहे का आता परत? हो, टाटा मोटर सध्याला चांगला आहे. त्याच्यानंतर आता अजून एक टास्क तुम्ही लोक घेऊ शकता. उद्याचा स्टडी मला तुम्ही लोक सगळेजण करून द्या. कल मुझे सब लोग स्टडी करके दे दो. अभी कौन सा बड़ा इवेंट है मार्केट में? कितने लोग सतर्क है मार्केट के इवेंट से? आए, ट्रम्प का स्वेरिंग वो भी है. और काय? संक्रांत आहे. quarter three revenues of a lot of companies, two major events coming. रिझल्ट येतात आता बरेच. रिझल्ट आहेत अजून. मोठा इव्हेंट आहे इंडियाचा. मोठा इव्हेंट फेब्रुवारी मध्ये 28. Budget. बजट. बजेट. बजट. सो बजट. अभी अभी वो एक रील डाला था मैंने वो बुल का, और मैंने वहां पे लिटरली 130 साल पुरानी स्टडी करके मैं वहां पे पहुंची थी. लोगों ने बोला कि मैं इतनी बूढ़ी हो गई हूँ कि मैंने 130 साल पहले पुरानी स्टडी की है. वही स्ट्रैटेजी मैं वापस आप लोगों को दे रही हूँ. एटलीस्ट पिछले के 7 साल की स्टडी करके आ जाओ. पिछले 7 साल की स्टडी करो कि 7 साल में यो एक स्टॉक है टीटागढ़ वैगन. ठीक है, हाँ, उसका आप दिसंबर से लेके एवरी ईयर नवंबर, दिसंबर, जनवरी और फरवरी का चार्ट देखो बस. आपको पता चलेगा वो स्टॉक नवंबर से बढ़ना शुरू होता है. लास्ट 5 से 7 साल की स्टडी करो. वो नवंबर से बढ़ना शुरू होता है, वो फरवरी में खत्म हो जाता है वो स्टॉक. मतलब लाइक उसकी एक्टिविटी खत्म हो जाती है. तो ऐसे क्या नाम है मैम? क्या नाम है टीटागढ़. स्टॉक का? टीटागढ़ वैगन रेल्वेचा स्टॉक आहे. मैम स्पेलिंग प्लीज. क्या मैम? हिंदी. टीटागढ़ वैगन. वो जो स्टॉक, मैं हिंदी में ही बात करने की कोशिश कर रही हूँ मैम. टीटागढ़ वैगन एक स्टॉक है जो रेलवे का स्टॉक है. वो नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी में उसकी मूवमेंट होती है. उसके बाद में वो स्टॉक एकदम साल भर कुछ ज्यादा मूवमेंट नहीं देता. हार्डली उसका जब क्वार्टरली रिजल्ट होगा तो थोड़ी बहुत मूवमेंट देगा. तो 7 साल पहले की अगर स्टडी करोगे कि हर बजट में क्या हुआ है. देखिए लास्ट 4 मतलब थर्ड फोर्थ टाइम है कि मोदी जी कंटिन्यूअसली आ रहे हैं, तो बजट उनके ही हाथ में है. तो अगर आप लास्ट 4 एटम्प्स की स्टडी करके आओगे कि उन्होंने हर साल कैसे दिया है, हर बार इलेक्शन के पहले कैसे दिया है, इलेक्शन के बाद में कैसे दिया है. क्योंकि ये साल आप देखोगे तो बजट 2 बार हुआ है, मतलब पिछली बार भी हुआ और ये बार भी होगा. सो दैट इज सिंपल कॉल कि बजट में क्या क्या हलचल हो रही है और कौन से स्टॉक बढ़